मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत दहीवड्याची रेसिपी। खूप सॉफ्ट आणि मुलायम अशी बनतात। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। या ठिकाणी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि तिला ओव्हरनाईट भिजत टाकायची। आणि या ठिकाणी मी तिला स्वच्छ अशी धुवून ओव्हरनाईट भिजवून घेतलेली आहे। या ठिकाणी डाळ छान अशी भिजलेली आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये डाळ टाकून द्यायची आहे। त्यामध्ये जिरं आणि थोडंसं सॉल्ट टाकायचं आहे आणि डाळ छान अशी बारीक दळून घ्यायची आहे। दळताना ती जर दळली जाणार नाही तर त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। 2-3 चमचे आपले जे पोह्यांचे चमचे असतात ते 2-3 चमचे टाकायचे आहे। कारण डाळ चिकट असते आणि दळली जात नाही, तर थोडंसंच पाणी टाकायचं आहे, नाही तर बॅटर पतलं होऊन जाईल जास्त पाणी टाकल्यास आणि त्याचे वडे तळताना मग व्यवस्थित जमणार नाही। त्यामुळे थोडेसेच असे पाणी टाकायचं आहे। या ठिकाणी आपण बॅटर पूर्ण असं दळून घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि असं थोडंसं बॅटर टाकून बघायचं आहे आणि ते वरती तरंगल्यास समजायचं की आपलं बॅटर छान असं बनलेलं आहे आणि आपले वडे पण सॉफ्ट असे बनतील। आणि जर बॅटर खाली जाऊन बसलं तर याला बीटरने 1 ते 2 मिनिटासाठी फेटून घ्यायचं। पण माझं बॅटर छान असं फुललं होतं आणि डाळही छान अशी छान सॉफ्ट झालेली होती, छान अशी भिजलेली होती। त्यामुळे मला बीटरने ते फेटायची गरज पडली नाही। या ठिकाणी ऑइल घेतलेलं आहे आणि ऑइलमध्ये थोडासा गोळा आपण टाकून घेतलेला आहे बॅटरचा आणि त्याला बबल्स येत आहे। तर ही साईन आहे की आपलं जे ऑइल आहे दहीवडे फ्राय करण्यासाठी परफेक्ट आहे। या ठिकाणी संपूर्ण दहीवडे बॅटरमध्ये मी टाकून घेत आहे फ्राय करण्यासाठी आणि तुम्ही बघत आहात बॅटरला बबल्स येत आहेत आणि ही साईन आहे की आपलं जे ऑइलचं टेम्परेचर आहे तर पाहिजे गुलाबजामुन तळताना ज्याप्रमाणे ऑइलचं टेम्परेचर असतं त्याच पद्धतीने ऑइलचं टेम्परेचर पाहिजे। जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको। ज्या पद्धतीने आपण गुलाबजामुन फ्राय करतो तेव्हा आपलं ऑइलचं जसं टेम्परेचर असतं त्याच पद्धतीने दहीवड्यांसाठी पण टेम्परेचर पाहिजे, म्हणजे ते आतूनही छान भाजले जातात आणि बाहेरूनही छान फ्राय होतात। आतून फ्राय झाले की ते सॉफ्ट असे छान बनतात आणि या ठिकाणी जोपर्यंत ते वरती येत नाहीत तोपर्यंत त्याला अजिबात हात लावायचा नाही। अशा पद्धतीने ते वरती तरंगायला पाहिजे। तरंगल्यानंतरच त्याला उलटपलट करायचं, तोपर्यंत त्याला बिलकुल हात लावायचा नाही। हात लावल्यास ते तुटू शकतात आणि त्याचं बॅटर चेहऱ्याला लागू शकतं, म्हणून अजिबात त्याला उलटपुलट करायचं नाही आहे। या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे, पाणी कुणकुणं करून घ्यायचं आहे, थोडंसं कोमट असं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या गरम केलेल्या पाण्यामध्ये आपण जे फ्राय केलेले दहीवडे आहेत ते दहीवडे टाकून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने एक्सेस ऑइल जे असतं ते एक्सेस ऑइल आपण काढून घ्यायचं आहे, मग जेणेकरून आपली जी दहीवडे जास्त ऑइली बनणार नाही। अशा पद्धतीने सगळे दहीवडे आपण फ्राय करून घेतलेले आहे, छान असे फ्राय झालेले आहे। अशा पद्धतीने ब्राऊन कलर यायला पाहिजे दहीवड्यांना आणि ब्राऊन कलर आला की समजायचं की आपले दहीवडे फ्राय झालेले आहे आणि ते संपूर्ण पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं पाण्यामध्ये राहू द्यायचे आणि अशा पद्धतीने स्क्वीज करून घ्यायचं, संपूर्ण पाणी काढून घ्यायचं दहीवड्यातलं। बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट असे दहीवडे बनलेले आहे। तर हीच साईन आहे वडे बनवण्याची। वडे अगदी परफेक्ट बनले की तुमचे दहीवडे खायला पण खूप छान लागतात। त्यामुळे डाळ छान भिजलेली पाहिजे, एक हे साईन आहे आणि दुसरं साईन आहे की ती छान अशी ब्लेंड झाली पाहिजे आणि ती जर आपण वाटीमध्ये जे पाणी घेतलं होतं त्या पाण्यामध्ये जर ती खाली बसली तर समजायचं की आपल्याला फेटायची गरज आहे। आणि या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर टाकून फेटून घेतलेलं आहे। या ठिकाणी गोड अशी आंबट गोड चिंचेची चटणी घेतलेली आहे। चिंच आणि गूळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा गरम पाण्यामध्ये आणि त्याला ब्लेंड करून गाळून घ्यायचं आहे आणि हे गोड असं दही आपण वड्यांमध्ये टाकून घेतले आहे। थोडीशी आंबट गोड चिंचेची चटणी टाकायची आहे। हे खायला खूप छान असे बनलेले होते आणि खूप टेस्टी बनले होते। तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की फॉलो करा। व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका।
तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायला विसरून जाता, तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. परत मिळूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत